मागच्या वेळेस अशी धूम धडाक्यात भीम जयंती साजरी झाली होती बघ. या वर्षी पण अशीच होईल बघ. बरं चल लवकर, सगळे वाट बघत बसले असतील. चल ललित कला केंद्र गुरुकुल संहिता ते प्रयोग अंतर्गत सादर करीत आहोत कुट्टी अण्णा. विद्यार्थी लेखक आणि दिग्दर्शक करण सूर्या. गीतांजली, ते गवड्याच्या विहिरीवर गर्दी आहे का ग? नाही वा, का तिकडं पाणी नाही म्हणून सांगितलं, मग तळ्यावर गेले होते मी. मी असं ऐकलं भाऊला बरं नव्हतं म्हणून. होय ना माय. मग बरी आहे का ग तब्येत? डॉक्टरनी आराम करायला सांगितलंय बघ. मग ह्या वर्षी जलसा होणार का नाही? अय्यो हाय की, दरवर्षी प्रमाणे या वर्षी बी जलसा आहे. आणि या वर्षी तर रमाबाईवर गाणं बी लिहिलंय त्यांनी. त्यांना म्हटल्यावर बघायचं काही कामच नाही बघा. सरपंच झाल्यावर बी बघायचं काही काम नाही बघा. बाई, तू कधी आलीस ग? काल रात्री झाली वाजचे शेवटच्या गाडीला. अय्यो, ही माझ्या माझी पोरगी ना. होय होय, लय मोठी झाली माय, ओळखू बी येत नाही. हेमा मालिनी दिसू लागली. ते तर राहत नाही ना ग आता. बर चल माय, मला लय उशीर होतो, लय काम राहिले. मग येते मी. बरं आई, लवकर कामावरून ये आणि पोरांना घेऊन ये, जयंतीची कामं राहिलेत. आले आले. छोटे का होईना बुद्धविहार पाहिजेत राव. अरे कित्येक वर्ष आपण या उखंड्यावर भीम जयंती साजरी करायची. मला याबद्दल काय बी सांगू नको बघ. अण्णा निवडणुकीला उभे राहिलेत ना, तर बघायचं कामच नाही बघा. अरे अण्णा त्यांचे कार्यक्रम सोडून नसतं ते निवडणुकीला उभे राहत. अण्णाची लई काळजी वाटते रे मला. या जयंतीच्या कामामुळे अण्णा स्वतःकडे लक्ष बी देत नाही बघ. पण अण्णा जे करतात ना त्याला बरं करतात बघ. एक दिवस अण्णामुळेच आपल्या गावात बुद्धविहार होईल. तुमचं दरवर्षीच हेच रडगावान असतं बघ, म्हणून मला बेंगलोरवरून इकडे येऊ वाटत नाही. अरे कुठे जायलास? अण्णांनी आपल्याला वंदनेचं सामान आणायला सांगितलं. चल चल. वासू, हा येते आता मग ते तंबाखूचं पाकिट आणला. बर. ओ भावी सरपंच बाई, अण्णा कुठे गेले? स्वामी मला सांगून जातात होय. यावेळेस अण्णाला निवडणुकीला उभं राहायला सांगते. अरे मी सांगून तटलं बघत. मी काय म्हणते माहिती आहे, आपण एक सकट बोलायचं ना मामांना. बरोबर बोललीस पंचक्री. आपण समजांनी मिळून बोलूच यावेळेस. हे घे. आणि इकडे मातीत बसला होता रे जाऊन. हाय आताच गेलतो ना. वासू, हा ते अण्णा दिसले का? हे काय इकडेच येत आहे. जय भीम. जय भीम अण्णा. हा बरोबर आहे. काय कुठवर आली तयारी? चालू आहे. वासू हो, तेवढं ते सामान उतरून घे बाहेर गाडी. बर हे चालू पुन्हा. जरा समजा ठीक आहे ना. तर अम्मा आपली मोठी दिदी आहे ना, तिला तशी किरा आवडती तशी बनव बघा. अयो तू कधी आली का?
काल रात्री झाले बघा. बरं सुब्रमण्यम काय? ते आपलं 12:35 ला बुद्धवंदना झाली पाहिजे. म्हणजे कसं येळत बुद्धवंदना झाली की बाकी सगळे कार्यक्रम आपण उठू. हा अरे तू काय फिकर नको करू मला कुठे. अरे अब्बा हे बरं मी काय म्हणतो, जे काय जयंतीची कामं राहिली असतील ती उरका. आपल्याला वंदना येळत पार पाडायचे आणि माझा कार्यक्रम झाला की मस्त सांच्या भरला मिरवणूक काढू. हा अरे आम्ही समजा व्यवस्थापन केलं असतं. तू काय फिकर नको करू. वा. पण अब्बा ही आपली बुधवाड्यातील समधी पोरं कुठे गेले दिस ना. अरे ती गेली तर तामते आणा. तर पोरांना सांगितलं ना हो, काय की आजच्या दिवशी तरी दारू पिऊ नका म्हणून. आणि ती तामटी गेलं ती पोरं तिसरी कडे. तसं नाही. समजाच मी सांगितलंय बघ, एक पोरग बी बाटलीला हात नाही लावणार. अयो अब्बा मागले समधी पोरं पिऊन पडली होती. या वेळेस काय बी होणार नाही बघ कुठे. अयो ते तुम्हाला एक महत्वाचं सांगायचं राहिलं की अरे सांग की बाय. अयो या वेळेस आपल्याला बुधवाड्यात जयंतीला दादा येणार, आमदार दादा बेळगावचे. हा. बाई कोण र? हा तो चिनादाना आणला भुईमुग पेरला जरा बस की कुणा. आणि नीट नांदीला बारा बुजरा फुटला कपाळ बाहेर येते. अयो अम्मा अब्बा आजच्या दिवशी तरी शांत बसा की. अम्मा अब्बा शांत बसा. अब्बा आपण शांत बसावं. ते आम्हाला सांगू देत ते बडबड करत राहायचं. अम्मा ते बेळगावचे आता बेळगावचे आमदार आहेत ते येणार आहेत. गौतम सूर्या कन्नदास नाव आहे त्यांचं. बरं बरं ते जाऊ दे, त्यांची व्यवस्थापनाची जबाबदारी त्या गुन्हा द्या. बरं अरे पण त्या वासूला सांगितले समजा आम्ही. अयो त्याला कशाला ते भलत काय ते करून ठेवायचं पोरग. अरे तू असं बोलतोस म्हणून ते येत नाही पण बँगलोरवरून येतं. तुला माहिती नाही ते तिकडे जाऊन रागीट झालं पोरग. त्याची इच्छा नसताना ते आलं इकडं. बरं ते जाऊ दे, तुम्ही समजा इकडे या. आता तुम्हाला ते महत्वाचं सांगायचं राहिलं की इकडे इकडे. चला आत्या, वळ तिकडं. या म्हातारीला अशी झटकी काय तर आता तिची तंबाखूची साखर ठेवते आणली ना म्हणून असं कर. हे वासू वासू आलं का? आलो. बरं अबा पुन्हा इकडे ये की. हो आलं. आता हा आता आपल्या बुधवाड्यातील समस्या लवकरच दूर होणार आहेत. ते कसं काय? मी दादासनी बोललोय. दादा आता समजा टीक करतील बोललेत मला. तुझं ते समजा बरोबर आहे रे कुठे. अरे पण आपल्या गावाला एक चांगलं पुढारी पाहिजे बघ. अयो मग केशव गावडा आहेच की, चांगलंच करतं की. अरे तो असून काय बी फायदा नाही बघ. आपल्या बुधवाड्यात अजून दिसा लाईट बी येत नाही. अरे समजा गाव त्या दवड्याच्या हिरीवरनं पाणी शेकताय पण आपली माणसं गेली की तिथलं पाणी संपतंय बघ समजा. अयो या समजा समस्या मी दादाच्या कानावर घातलेली असते. आता दादा मला बोलले समजा टीक करतो म्हणजे करतो. ते पण बुधवाड्याचं म्हणणं आहे की या वेळेस निवडणुकीला तो थांबावं म्हणून. आब्बा मी तुम्हाला मागल्या वेळेस सांगितले बघा. अय्यो नाना अख्ख्या गावाला घरकुल आलं फक्त बुडवा द्यायला काय प्रॉब्लेम आहे नसती. अरे कुठे गावात भीम जयंती साजरा करा सण बौद्ध विहार देखील नाही बघ. गेले कित्येक वर्ष झाली तर उकेला साफ करून तिथं भीम जयंती साजरी करावी लागते. म्हणून या वेळेस निवडणुकीला तोच थांब. तुमचं सगळ्यांचं म्हणणं बी बरोबर आहे बघा. हा अरे दुनिया इकडची तिकडे झाली तरी चालेल पण यावेळेस आपले अण्णाच निवडणुकीवर उभे राहणार. हा तोच थांब. एक मिनिट अब्बा अब्बा तुम्ही मला गावात आपल्या बुद्ध विहार नाही म्हणून तुम्ही मला निवडणुकीला उभं करताय. अब्बा काय झालं तुम्हाला? अब्बा मला मान्य आहे की तुमची तळमळ आहे पण अब्बा आपल्या गावात बुद्ध विहार नाही म्हणून अब्बा असे कित्येक तरी खेडे पाडेत जिथं अजून भीम जयंती साजरा करायला साधं बुद्ध विहार देखील नाही. मला समजा कळतं तुम्हाला कुणी सांगितलं मला निवडणुकीला उभा करायला. अब्बा तुम्हीच मला सांगत होता की माणूस म्हणून आपल्याला कोणी ओळखत नव्हतं. माणसात बसवलं ना आपल्याला कुणी साहेबांच ना. अब्बा हे कसं तुम्ही विसरला? ते तुमचं नातू शहरात जाऊन मोठ्या कॉलेजात वकिली करते कुणामुळे? साहेबांमुळेच की. अब्बा हे तुमचं पोरग सोन्याच्या अंगठ्या घालून फिरते इस्त्रीचे कापडे घालते कुणामुळे? साहेबामुळे ना. अब्बा काय होतं आपल्याकडे? हे बॉडी हे गाडी हे माडी हे समजा साहेबाच आहे की. अब्बा मला बी वाईट वाटतं बघा की त्या माणसानं आपल्यासाठी एवढं केलं आणि आपण त्या जयंतीसाठी एक बुद्ध विहार बांधू शकत नाही म्हणून गेलो त्या गवड्याच्या ऑफिसात. या वेळेस तिथं झालं तरी काय नेमकं कुठे? काय होणार आहे अब्बा? नेहमीप्रमाणे त्या गवड्याच्या ऑफिसात गेलो पाठ त्याला म्हटलं ये बाबा जयंतीला आमची तर तिथं दादा भेटले. अब्बा त्या पुढल्या वर्षी बी जाणार त्या पुढल्या वर्षी बी जाईन मी.
आपण त्या लोकांना आपल्याला बुद्धविहार द्यायचंच नाही बांधून, तर कशाला देतील ते? अरे म्हणून म्हणतो, म्हणून की चांबर वाड्यातले आणि बांग वाड्यातले लोक आहेत आपल्या सोबत. तू बघा थांब. आबा. अरे तू थांब निवडणुकीला. हे बघ, निवडणुकीला थांबल्यावर सगळं काही व्यवस्थित होईल बघ. बघा आप्पा, मला माझा समाज महत्वाचा आहे, ते पद नाही बघा. आबा आपले अजून सुद्धा लोक लय माग आहेत हो. तुम्ही बघताय ना की माझ्या सोबतची लोक सुद्धा फॅक्टरीत कामाला जातात आणि त्यांची पोरं किराणा दुकानात काम करतात. आबा त्यांना जर बाबासाहेब कळले असते ना तर माझ्यासारखं एक टाइम उपाशी राहून पोराला पाठवलं असतं शहरात. आबा माझं निवडणुकीला थांबून काय बी होणार नाही बघा, काय बी होणार नाही. आबा मी जलसेचे कार्यक्रम करतो ना, लोकांपर्यंत बाबासाहेब पोहोचवतो ते मला पोहोचू द्या. समजा टिकूल हळूहळू आणि आपली पोरं बांधतील की गावात बुद्धविहार शिकल्यावर. तसा माझं वासू लय हुशार आहे. हे बघा अम्मा, तुला मी सांगून ठेवतो, त्या पोराला लय डोक्यावर बसून घेऊ नको. ते माणसं त्या गवड्याच्या माणसामुळे येत नाही तर ते कसं तरी आले, त्याला सुकाने राहू दे 4 दिवस. बरं ते जाऊ दे, आपल्या जयंतीची तयारी करायची. तामट्याला गेलेली पोरकडे त्यांना बोलू. चला उठा, मी बघून येतो ना. उठा बर. काय झालं हे बघा, आज जयंती आहे रे. आज जयंती तरी तोंड पाडू नका की असं. हा, या वर्षी नाही तर पुढल्या वर्षी आपलं बुद्धविहार होईल, त्याची काळजी करू नका तुम्ही. ही जयंती आपल्याला जोरात करायची. कशामुळे? कशामुळे? अरे आपलं नात, माझं पोरग शहरातून वकिली करून आलंय. जयंती जोरात झाली पाहिजे. चला बरं उठा. बघ वासू, तुला वाटत असेल तुझ्या आब्बाला तुझी तळमळ कळत नाही. अरे बाप आहे रे मी तुझा, तुझी तळमळ मला समधी कळती. पण पोरा, इथून आणि इथून विचार करायला लागतं रे. जाऊ दे, आज जयंती, आज जोरात झालं पाहिजे. तू कार्यक्रमाकडे लक्ष दे. मी आहे तिथं. हा अब्बा, मला अब्बा म्हण की रे. मला काय नाही पाहिजे रे, तू असं तर राहायला पाहिजे. तुम्ही मला का सोडून गेलात? उठा ना, उठा की. आपल्या समाजाला पुढे घेऊन जायचं होतं ना तुम्हाला, मग तुमचा समाज तिकडे वाट बघत बसलाय. माझ्यासाठी नाही, पण आपल्या मुन्नासाठी तरी उठा. उठा ना, उठा की. होरी तू उठत नाही का आता? आता उठ. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमा.
कुंकू लावील रमान, कुंकू लावील रमान. साहेबाचं कुकू रमाबाईनं कधी मोडू दिलं नाही. मी बी यांचं कुकू कधी मोडू देणार नाही. अण्णा, अण्णा, अण्णा उठा. अण्णा उठा. अण्णा, अण्णा ती सोलापूरची सुपारी आली. अण्णा, अण्णा मी जलद तुमच्या सोबत असतो ना. अण्णा उठा. अण्णा, अण्णा मला तुम्ही या जयंतीला सोबत पाहिजे. अण्णा, अण्णा उठा. अण्णा तुम्ही याकडे जाऊ शकत नाही. अण्णा मला पण तुमच्या सोबत यायचं. अण्णा, अण्णा उठा ना. अण्णा, अण्णा उठा. अण्णा, अण्णाला उठव ना. आज तू सांग ना. अण्णा वागू. अण्णाला सांग ना. दारू पिऊन आला सोय रे तू. अण्णांनी सांगितलेलं ना आजच्या दिवशी दारू प्यायची नाही म्हणून. मोठे दादा, तुम्ही तर म्हणत होते आजच्या दिवशी एक पोरगा बी दारूच्या बाटलीला हात लावणार नाही म्हणून. मग हा कसा पिऊन आला? अरे पोरा, पण त्याचं दूध तर थोडं समजून घे. नाना, तुम्ही तर काही बोलूच नाही का? सगळ्यांना डोक्यावर बसून ठेवलंय तुम्ही. वासू, तुला इकडचं काय माहित नाही. माई, हे सगळं माहित आहे म्हणून बेंगलोरवरून इकडे येत नव्हतं. बघ आजच्या दिवस गप्प बस. अरे साहेबांचं सगळं आयुष्य गेलं आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी. तो माणूस सांगून सांगून थकला आणि मेला एकदाचा. अण्णाची लई इच्छा होती माझा समाज पुढे गेला पाहिजे, माझा समाज पुढे गेला पाहिजे. पण अण्णाला हेच माहिती नव्हतं की आपला समाजच माती खातोय ते. अरे गप बसलाय म्हणून काय बोलतोय रे? बरोबरच बोलतो मोठे दादा. गावात बुद्ध विहार नाही म्हणून भांडत बसता. अरे त्या मुर्गांची पोरगी 10 वर्षांची झाली. शाळेत टाकले का तिला अजून? त्या गवड्याला आधी शाळा बंद म्हणा गावात. अरे बाबासाहेबांना तुम्ही मानता, त्यांनी आपल्या समाजासाठी किती कष्ट केले ते तुम्हाला माहिती आहे. पण त्यांच्या विचारांना घेऊन तुम्ही जाता का? त्यांचे थोडे जरी विचार डोक्यात असते ना तर स्वतःच्या पोरांना दुकानात कामाला नसतं पाठवलं. होय रे पुन्हा? अण्णा सांगायचे शिकून मोठा हो, शिकून मोठा हो. तू दारू पिऊन मोठा होतोयस. आज जर अण्णा जिवंत असते आणि तुला ह्या अवस्थेत बघितलं असतं तर अण्णाला काय वाटलं असतं रे? अण्णाला आधीच माहिती असतं ना तुला शिकायचं नाही, असंच बोंबलत हिंडायचंय, तर अण्णाने तुझ्याकडे कधीच लक्ष दिलं नसतं. बघ अण्णानं सगळं आयुष्य बाबासाहेबांच्या विचारांसाठी दिलं. मीही देईन, पण त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांचं सहकार्य हवंय. मी एकटा काहीच करू शकत नाही. अरे आपण सगळे एकत्र आलो तरच आपण आपला समाज पुढे घेऊन जाऊ शकतो. कळतंय का तुम्हाला? आपल्याला शिक्षण हवं, ज्ञान हवं आणि विचारांची क्रांती हवी. ती खरं बोललाच बघ. अरे बाबासाहेबांना आपल्याला शिक्षणाचा अधिकार दिला आहे, सर्व चांगलं. आता आपल्यालाच आपलं तिथे बनावं लागेल. होय रे वासू, आता यांच्या नंतर तूच आम्हाला मार्ग दाखवशील बघ पोर. आणि तुझं म्हणणं बरोबर आहे. आता बाबासाहेबांचं शिक्षणच आपल्याला पुढे घेऊन जाईल बघ. आजपासून आपण ठरवायचं, अण्णांचं स्वप्न पूर्ण करायचंय. आपण आपल्या गावासाठी, आपल्या समाजासाठी लढू. ही अण्णाची माती नाही तर ही आपली सुरुवात आहे. अरे समजून घ्या अण्णाला काय म्हणायचं होतं तर. अरे आपला बाप एवढा शिकला तर बापाचा समाज किती शिकायला हवा.
दिलेल्या संधीचं सोनं करा. नाही हे झालाय बघ पोरा, मातीची तयारी करायला हवी बघ. नाही, अन्नाचं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण झाल्याशिवाय मी अन्नाला हात बी लावू देणार नाही. कसलं काम? चला की बुधवाड्यात कार्यक्रम पाया. आपण कार्यक्रम कुणी सुरू केला म्हणायचा? अयो त्या कुट्टी अन्नाचं पोरग वासू बँगलोरला वकिली करताय म्हणा, त्यानंच गावात कार्यक्रम सुरू केलाय. मग चला की काय जीवे लागले बघून या. चला की काय करते भारताचा